संध्याकाळची वेळ झाली होती. माझा मुलगा आणि त्याचा मित्र हे दोघंजण अभ्यासाला बसले होते आणि माझी मुलगी मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असते. ती मला म्हणते की दे मम्मी, मी कोथिंबीर कापून देते. तर म्हटलं ठीक आहे. आणि मी भात आणि चपात्या बनवल्या. चपात्या बनवून झाल्यानंतर आहे ना, मी कांदा वगैरे कापला, कारण मला आज सोयाबीनची भाजी बनवायची होती. आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे ना सकाळच्या चपात्या राहिल्या होत्या ना, त्या मी तेलामध्ये तळून काढल्या. आणि त्या चपात्या ना तळून काढल्या ना की मस्त चायसोबत छान लागतात खायला. आणि नंतर मी जिरं वगैरे टाकलं आणि कांदा टाकला. कांदा वगैरे टाकून झाल्यानंतर आहे ना, मस्त असं तेलामध्ये फ्राय केला. आणि त्याच्यानंतर मग मसाला टाकला. गोडा मसाला म्हणतात आमच्याकडे त्याला. आपल्याकडे वाटण म्हणतात, इथे गुजरातीमध्ये गोडा मसाला म्हणतात. आणि मग असं मस्त लाल मिरची टाकली त्याच्यामध्ये. आणि बघा असं परतून घेतलं छानपैकी, कारण त्याच्यामध्ये ना हळद वगैरे काही टाकायची गरज, त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळं टाकलेलं असतं. जिरं, धना पावडर हे सगळं टाकलेलं असतं. आणि मग नंतर आहे ना, हे घरच्यांसाठी ही भाजी बनवली होती सोयाबीनची. आणि माझ्यासाठी ना बटाट्याची भाजी बनवलेली, कारण माझा आज उपास होता. हे पहा, घरच्यांसाठी सोयाबीनची भाजी तयार झाली होती. नंतर ना आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलो. आणि आमच्या सोसायटीमध्ये बघत नवरात्रीची मस्त लायटिंग वगैरे लावून तयारी केली होती. आणि आम्हाला जायचं होतं आज गरबा खेळायला. तर मी आज अशी तयार झाली होती, कारण मी साधंच तयार होते. मी जास्त काही मेकअप वगैरे करत नाही. तर गरबा खेळता खेळता ना असं डान्स लावतात ते लोक.